माहितीये, मी आणि युवी शॉपिंगला गेलो होतो आणि मी एवढी शॉपिंग केली आहे ना. निशी परवाच गेली होतीस ना शॉपिंगला. काय सारखं शॉपिंग? मम्मा ती वेगळी ही वेगळी. वेगळी कशी? म्हणजे रिच लोकांचं असंच असतं, यू डोंट नो. म्हणजे आम्ही आहे ना प्रत्येक ओकेजनला वेगवेगळी शॉपिंग करतो आणि ही बर्थडेची शॉपिंग आहे. काय सांगतेस? अवघड आहे बाई तुमचं. मम्मा तू काय देणार आहेस मला बर्थडेला? आमंत्रण. आमंत्रण? अधिक मास आहे की नाही, त्याचं आमंत्रण द्यायला फोन केलाय मी. अधिक मासामध्ये जावयाची पूजा करायची असते, मानपान करायचा असतो, त्यांना आहेर द्यायचा असतो. थोडक्यात जावई बापूंचे लाड करायचे. उद्या त्यांना घरी घेऊन ये. ओके ठेवते. अगं आता काय म्हणजे काय? अधिक मास चालू झालाय की नाही? अधिक मास? आता हे काय नवीन? मग लाडक्या जावयाचं मानपान करायला नको का? आणि लग्नामध्ये कन्यादान करताना आपण पूजेत संकल्प सोडतो की नाही, आमची लक्ष्मी सारखी मुलगी तुमच्या विष्णू सारख्या मुलाला देतोय म्हणून. हा मग त्या विष्णूची पूजा नको का व्हायला? अगं हो सुमी, पण विष्णूची पूजा करणं त्याच्यासाठी केदार कशाला हवाय? अरे देवा, केदार जरी त्याचं नाव असलं ना तरी तो जावई आहे ना, मग विष्णू समान नाही का तो? अगं सुमी पण उद्या ना काम आहेत, आश्रमात जायचंय, स्वयंपाकघरातल्या कामातून उचलता मिळणार नाही. सांग सांग कारण सांग आता मला. अगं असं काय करतेस? कौशिकी ताईंना पण विचारावं लागेल ना. विचारलंय, त्यांची परवानगी मी घेतली आधीच. आणि काय ग, धनुषचे लाड करायला कोणाची परवानगी कशाला हवी आहे? हा त्याला सांग, त्याच्या श्रीवल्लीने त्याला बोलवलंय म्हणून. अगं उद्या मला खरंच खूप काम आहे. तारिणी, तुला ना आता माहेरची ओढच राहिली नाही का ग? अगं तसं नाहीये सुमी, पण खरंच आश्रमात खूप महत्वाचं काम आहे, खूप धावपळ चालू आहे. तुझं वय काय ग तारिणी? अगं तुझ्या वयातल्या मुली नवीन लग्न झाल्यानंतर नटून थटून इकडे तिकडे मिरवत असतात. आणि तुझं काय चाललंय? आपलं नवऱ्याला थोडा वेळ द्यावा, आपले हट्ट पुरवून घ्यावेत, हा त्याच्याबरोबर जरा फिरावं. हे सगळं सोडून बाकीचं सगळं करत असतेस तू. तुला माहितीये का, लग्नाच्या पहिल्या वर्षातच सगळे सण का साजरे करायचे असतात? नवरा बायकोला जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवता यावा म्हणून, त्यांचं प्रेम अजून घट्ट व्हावं म्हणून. अगं मुलं बाळ झाल्यावर नंतर जबाबदाऱ्या वाढतात की नाही, त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दोघांचं नातं घट्ट असायला नको का? आ नातं घट्ट व्हायला ते खरं असायला हवं सुमी. मला कितीही हवं असलं ना तरीही आमचं नातं खोट आहे. केदारच्या प्रेमावर दुसऱ्याच कोणाचा तरी हक्क आहे. युवी, उद्या आपल्याला मम्माकडे जायचंय. कशाला? अरे मम्मा म्हणाली की ते अधिक मासाची काहीतरी पूजा असते, ती त्यांना तुझी करायची. पूजा झाली ना, लग्न झाली तेवढी बस झाली. त्याची फळं अजून मी भोगतोय. काय नाही जमणार, नाही म्हणू त्यांना. अरे असं का बोलतोस? मम्मा गिफ्ट देणार आहे तुला. रिअली? हा. काय? ॲल्युमिनियमची भांडी, शर्टपीस? अरे आहे खूप आपल्याकडे, देवाने खूप दिलंय. त्यांना म्हणावं गरिबांनो पैसे सेव्ह करा, मशरूम पनीर याही भाज्या असतात त्या करा, नाही तर चवळी बटाटे येणार नाही. सांग तुम्ही कशात बिझी असतोस रे एवढा? म्हणजे सतत मीटिंग्स कॉल्स, नक्की काय चाललंय तुझं? बरं झालं विचारलंस. ड्रग डिलिंग करतोय. एक महत्वाची ऑर्डर आहे आणि ती पोचवायची वेळेत. कधीतरी नीट सांग ना. तुला नीट सांगितलेलं कळतं का? हा आता नीट सांगतो, ऐक. खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्याच या सगळ्या मीटिंग्स वगैरे जे कॉल्स वगैरे असतात ना, हे त्याच संदर्भातले आहेत. हे प्रोजेक्ट जर सक्सेसफुल झालं ना निशी, युवराज खांडेकरला कौशिकीकडे दयानंदकडे कोणाकडे भीक मागायची गरज नाही. कोणाचा नोकर नसेल युवराज खांडेकर. म्हणजे तू कंपनीचा सीईओ? तुला डोळे बंद करून प्राइस टॅग न बघता शॉपिंग करायची की नाही? हा. दर महिन्याला हा. माझी तोंड बंद करायला. हा प्रश्न नाही विचारायचे. ओके. अरे पण ते प्रोजेक्ट तर आपल्याला देवाने एवढंच डोकं दिलंय, तर एवढीशी बुद्धी आहे. ओव्हर यूज नाही करायचा. मी पडतो तुझ्या ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये, फॅशन मध्ये मी पडतो का? नाही ना. मग मला माझी कामं करू दे ना. मी करतो ना व्यवस्थित माझी कामं. आपल्याला नाक दिलं पटकन कुठेतरी खुपसायचं असं नाही करायचं. हा तुझ्या कामांकडे लक्ष दे आणि आता प्रश्न नको विचारूस प्लीज. ओके. जरा थोड्या वेळ बाहेर जाता जरा, मला काम. का? आता काय म्हटलं, प्रश्न विचारायचं नाही तर का? प्रश्न विचारलेस ना, हे सगळं रिटर्न करून टाकेन, कळलं? करू रिटर्न करू. नाही नको.
मी जाते. मी गेली मगाशीच गेले मी. काय ग काय होत आहे फातिमा? ये हो रहा है मेरे नसीब में. ओए ये गर्दुल्ला कोण आहे बे? तुला पण नशेडी वाटला ना? अम्मीने रिश्ता पाठवलाय हा. मग भेटून ये. याला एकदम बरोबर आहे तुझं फातिमा, नाहीच पाठवलं पाहिजे. है ना? मग करेक्ट आहे, एका मुलाला मुलाचाच फोटो पाठवतायत. अबे तुझे मार खाणे अभी. सॉरी हा? सॉरी. ए टेक्नो असं काय म्हणतो रे तिला? मी ती एवढ्या पोरांना धोपटते म्हणून काय काही बोलशील का? करो आप भी मजाक करो मेरा. आता अम्मीला काय रिप्लाय देऊ हेच मला कळत नाही. समजावून सांग त्यांना. बॉस पण ऐकलं तर पाहिजे ना. बस त्यांच्या समोर शांतपणे बस आणि त्यांना शांतपणे समजावून सांग तुला कसा मुलगा हवाय, तुझ्या काय अपेक्षा आहे. आणि याच्यासाठी ना पहिले तू स्वतःला हा प्रश्न विचार की तुला कसा मुलगा हवाय, आणि मग त्यांना समजव. आई येते, तुझ्या मनातलं कळणार नाही का त्यांना? करेक्ट आहे. बॉस म्हणते ते करेक्ट आहे. फातिमा तू बॉस सारखं कर. तुझ्यासाठी ग्रीन फ्लॅग्स काय आहेत, रेड फ्लॅग्स काय आहेत अशी ना एकदम लिस्ट करून टाक बॉस सारखी. आणि हा ग्रीन फ्लॅग्स म्हणजे तो कसा दिसतो, कसे कपडे घालतो, त्याला कुठला रंग आवडतो, काय खायला आवडतं हे नाही बरं का. करेक्ट ना बॉस? बॉस तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी ग्रीन फ्लॅग काय आहे ते? हो मग बॉसला सगळं माहिती आहे. आता विषय निघालाच आहे तर काय ग बॉस, कोण आहे तुझा तो ग्रीन फॉरेस्ट? कळालं का? आणि सगळे ग्रीन फ्लॅग्स टिक मार्क झाले? सांग ना. त्यावेळेस बायकांना बाधित म्हटलं जायचं. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाधित असायला हा काय रोग नाही आहे, ही शक्ती आहे. हे तुमचं बाईपण आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तो काही अपमान करायचा आहे ना तो माझा करा, पण बेलसेरे कुटुंबांबद्दल झालेला अपमान मी सहन करणार नाही. बॉस परिस्थिती कोणतीही असली, त्यावर तुझं काहीही मत असलं, मी आहे तुला समजून घ्यायला. मी आहे तुझ्या बरोबर. तू आहेस म्हणून माझ्या मनातल्या भावना तुझ्याकडे बोलू शकलो, नाहीतरी अशात मनात साठत राहिलं असतं. थँक्यू बॉस. तू माझी हक्काची व्यक्त होण्याची जागा आहेस. हॅलो काय? नाही अरे वा, आत्ता नाही. आत्ता पहिले मिशन, मग हे सगळं. फातिमा तू पण घाई करू नकोस. सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार कर आणि मग गोष्टी ठरव. हा, आणि तरीही त्यांनी नाही ना ऐकलं तर मला सांग, मी येईन त्यांच्याशी बोलायला. बॉस म्हणून नाही, मोठी बहीण म्हणून येईन. थँक्यू बॉस.